नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, कॉक्रोच जनता पार्टीनं 6 जूनला दिल्लीमध्ये येण्याचं आवाहन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या कॉक्रोच जनता पार्टीचे जे प्रमुख आहेत हे अभिजित दिपके, जे अमेरिकेमधून दिल्लीमध्ये 6 जूनला सकाळी येणार आहेत. आणि यावेळी कॉक्रोचला मानणारे, म्हणजे थोडक्यात काय तर ज्या पद्धतीनं कॉक्रोच शब्दाचा उल्लेख झाला सरन्यायाधीश यांनी एका प्रकरणामध्ये बोलताना, बेरोजगार तरुण, सोशल मीडियाचे काही प्रतिनिधी आणि मीडियाचे काही प्रतिनिधी किंवा आरटीआय कार्यकर्ते यांच्याबद्दल शब्दप्रयोग करताना हे कॉक्रोच आहेत अशा पद्धतीचा शब्द वापर केल्याचं त्यांच्यावर आरोप झाला. आणि त्यानंतर या शब्दाला पकडून अभिजित दिपके नावाच्या एका तरुणानं देशभरामध्ये सोशल मीडियावर हो आम्ही कॉक्रोच आहोत अशा पद्धतीचं एक ट्रेंड चालवला. आणि देशभरामध्ये बघता बघता हजार लाखो नव्हे तर कोट्यवधी तरुणांनी या ट्रेंडला आपलं मानलं आणि मी सुद्धा कॉक्रोच आहे अशा पद्धतीने सांगायला सुरुवात केली. हो, मी सोशल मीडियाचा कार्यकर्ता आहे म्हणजे मी कॉक्रोच आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मीही कॉक्रोच आहे अशा पद्धतीनं स्वतःला कॉक्रोच समजून सगळ्यांनी या ट्रेंडमध्ये, या चळवळीमध्ये झोकून दिलेलं आहे. आणि अभिजित दिपके आणि त्यांची जी काही टीम असेल, आता टीम मी म्हणणार, आता म्हणायला काही हरकत नाही, कारण अभिजित दिपकेंच्या वतीनं 3 जणांनी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतली. आणि या प्रेसमध्ये आंदोलन कशा पद्धतीचं असेल, आव्हान काय केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं तरुणांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे असं त्यांनी आवाहन केलंय. म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीचे 3 चेहरे, म्हणजे अभिजित दिपके सोडून आणखी 3 चेहरे मीडियाच्या समोर आलेले आहेत. आणि याही पुढे जाऊन आणखी 2 चेहरे यामध्ये या चळवळीचं नियोजन करतात हे सुद्धा लक्षात आलंय. मित्रांनो, हे वरवर जरी 5-6 चेहरे दिसत असले तरी या कॉक्रोच जनता पार्टीमध्ये शेकडो चेहरे आता तयार झालेले आहेत. हजारो चेहरे म्हणलं तरी काही कमी वावगं ठरणार नाही. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीला अटॅच होणारे तरुणांची संख्या आपल्याला मोठ्या संख्येने दिसते. यामध्ये तरुणींची संख्या सुद्धा मोठ्या संख्येने आपल्याला दिसते. आणि त्यामुळे अभिजित दिपकेने सांगितलं की सोशल मीडियावर जे आपलं आंदोलन चाललंय, जी चळवळ चाललेली आहे, ही सत्ताधारी आणि शासनाच्या विरोधात आहे. कारण भ्रष्टाचाराचं प्रकरण जे आहे हे दररोज कानावरती येत आहेत. हजार करोड, लाखो करोडचे घोटाळे होत आहेत. आणि यामध्ये मोठमोठ्या मंत्र्यांचे नाव येत आहेत, मोठ्या मोठ्या व्यावसायिकांचे नाव येत आहेत, उद्योगपतींचे नाव येत आहेत, ज्याला शासनाचं, सरकारचं पाठबळ आहे किंवा सरकारच्या सोबत ते मित्र आहेत. अशाच पद्धतीच्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ते प्रकरण उघडकीस येत आहेत, त्याचे पुरावे माध्यमांसमोर येत आहेत, त्याच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत. आणि हे सगळं होत असताना सरकार, केंद्र सरकार मात्र यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही, कुणाचाही राजीनामा घेतला जात नाही. हे जे काही आहे हे संतापजनक आहे. म्हणजे देशामध्ये एकीकडे महागाई वाढलेली आहे, बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड झालेलं आहे. शिक्षण घेण्यासाठी गोरगरीब कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंब आतोनात प्रयत्न करतायत. आर्थिक बाजू भक्कम जरी नसली तरी सुद्धा शिक्षण घेऊन आपण काहीतरी सरकारी नोकरीमध्ये गेलं पाहिजे, कुठल्या उद्योग व्यवसायामध्ये गेलं पाहिजे, वेगवेगळ्या कंपन्यामध्ये आपल्याला नोकरी लागली पाहिजे अशा पद्धतीनं, किंवा आपण व्यावसायिक शिक्षण घेऊन व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे अशी भूमिका घेऊन या देशामधले मध्यमवर्गीय तरुण असतील, गोरगरीब असतील, हे मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत, त्या पद्धतीची आशा अपेक्षा बाळगत आहेत. दरम्यान झालेली नीट परीक्षा आहे, या नीट परीक्षेमध्ये खूप मोठा घोटाळा झाला, पेपर फुटी झाली. आणि नीट परीक्षेचं संशोधन करणारी किंवा पेपर काढणारी जी काही टीम आहे, या टीम मधूनच हा पेपर फोडला गेला, तो फुटला, तो लाखोला नव्हे तर करोडो रुपयांना विकल्या गेला. आणि जे पैसे पाळून आहेत, ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, 2 नंबरच्या धंद्यातून कमवलेले पैसे आहेत, या लोकांनी हे पेपर विकत घेतले, स्वतःच्या मुलासाठी घेतले. यामध्ये मोठे मोठे कोचिंग क्लासेस वाले सुद्धा अडकले. म्हणजे यांना सगळ्यांना पाठबळ कुणाचं होतं तर हे सत्ताधारी पक्षाचंच पाठबळ होतं असं कॉक्रोच जनता पार्टीचं मत आहे, अभिजित दिपकेंचं मत आहे, त्यांच्या सहकाऱ्यांचं मत आहे. आणि याला पाठबळ, याला सहमती किंवा याला अनुमती देशातल्या कोट्यावधी तरुणाईनं या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. कोट्यावधी तरुण या कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य झालेत. आणि म्हणून ही जी चळवळ आहे ही सोशल मीडियावर चाललेली आहे. सरकार विरोधात अनेक पोस्ट त्या ठिकाणी पडतायत, भ्रष्टाचाराच्या विशेषतः त्या ठिकाणी पडतायत. पण हे केवळ सोशल मीडिया ट्रेंड राहू नये, रस्त्यावर सुद्धा आपला लढा दिसला पाहिजे, ही भूमिका घेऊन अभिजित दिपके या तरुणानं कॉक्रोच जनता पार्टीतल्या सदस्यांना, म्हणजेच कॉक्रोचांना रस्त्यावर उतरण्यासाठी दिल्लीत येण्याचं आवाहन केलंय. 6 जूनला दिल्लीमध्ये अभिजित दिपके हे अमेरिकेहून पोहोचतायत आणि त्या ठिकाणाहून ते पोलिसांना निवेदन देऊन जंतर मंतरवर ते आंदोलन करणार आहेत.
आता मित्रांनो, हे आंदोलन आज तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहताना असं लक्षात येत आहे की विराट स्वरूपाचं हे आंदोलन होण्याची शक्यता आहे. सरकारच्या विरोधात होत आहे. ज्या मुलांना झळ पोहोचलीये ते कुटुंब यामध्ये सहभागी होणार आहेत अशी आपल्याला माहिती मिळते. पण एक गोष्ट अशी आहे, दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जरी आंदोलन झालं तर हे सत्ताधारी नाहीयेत आणि विरोधक सुद्धा नाहीत. कॉक्रोच जनता पार्टी ही तरुण आहेत. हे सगळे 17, 18, 19, 20 ते 22 वर्षापर्यंतच्या 25 वर्षापर्यंतच्या तरुणांचा एक समूह आहे. एक चळवळ उभा केलेली आहे आणि यांनी आवाहन केल्यानंतर दिल्लीमध्ये आता कोण कोण येणार हा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. माझ्या मते दिल्लीमध्ये जो काही येणारा भाग आहे तो म्हणजे दिल्लीच्या जवळ मग पंजाब असेल, हरियाणा असेल, त्यानंतर तुमचं राजस्थान असेल, इकडून गुजरात असेल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या भागातले तरुण हे मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. आणि विशेष मी आवर्जून सांगतोय, महाराष्ट्रामधून मोठ्या संख्येनं ही तरुणाई दिल्लीमध्ये जाणार आहे. कारण अभिजित दिपके हे महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रातले असून ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत. त्यांची नाळ महाराष्ट्रातल्या या तरुणाईसोबत जोडली गेलेली आहे. त्यांनी यापूर्वी सोशल मीडियात काम केलेले, चळवळीमध्ये काम केलेले आणि त्यामुळं त्यांच्यासोबत मोठा वर्ग महाराष्ट्रात सुद्धा जोडलेला आहे. आणि त्यामुळं जे दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होईल, या आंदोलनाला या सांगितलेल्या मी राज्यातले तरुण हे मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. पण महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी हे आंदोलन करते उपस्थित राहतील अशी माहिती आपल्याकडे या ठिकाणी आहे. दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे, कोण कोण सहभागी होत आहे या भागातले तरुण तर होणार आहेत, परंतु ज्यांनी परीक्षेमध्ये झळ सहन केलेली आहे, ज्या पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास झालेला आहे, हे कुटुंब सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत ही माहिती आपल्यापर्यंत मिळते. दुसरा भाग सामान्य नागरिक जो सरकारपासून त्रस्त झालाय तोही यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. विरोधक जे असतील, विरोधकांना सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या विषयी रोष आहे, ते विरोधकातले कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. दुसरा भाग जे सत्ताधारी पक्ष आहे, या सत्ताधारी पक्षातल्या बऱ्याच आमदार खासदारांचे कार्यकर्ते सुद्धा पक्षांतर्गत आपल्याला डावलल्या चाललंय, पक्षांतर्गत आपल्या नेत्याला विचारलं जात नाही, म्हणजे त्यांचा सुद्धा रोष या सरकारवर येतोय, भारतीय जनता पार्टीवर येतोय विशेष म्हणजे. आणि त्यामुळे त्यांचे सुद्धा पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत येते. दुसरा भाग असा आहे की देशाचं जे राजकारण चाललेलं आहे, एकतर मतदारांचे नाव त्या ठिकाणी गाळल्या चाललेले, ते मतदार संतप्त आहे, मतदारांना फोडलं जात आहे, तेही त्या ठिकाणी रोष त्या ठिकाणी येतोय. मोठमोठे राजकीय पक्ष फोडून आमदार खासदार आपल्या बाजूने घेतले जात आहेत, त्याचाही रोष सामान्य जनतेमध्ये आहे. आणि आता तर विधान परिषदेसारख्या निवडणुकीमध्ये थेट मतदार नव्हे तर उमेदवारच विकत घेतले गेले, ही परिस्थिती महाराष्ट्रासारख्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोकांना पाहायला मिळाली. विरोधकांनी आरोप केला यामध्ये कोट्यवधी रुपयांचा बाजार झालाय. आणि त्यामुळे हे जे काही वातावरण निर्माण झालंय सामान्य माणसाच्या मनावर परिणाम करणार आहे, हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात माणसाची मानसिकता बनवणार आहे. आणि त्यामुळे हे सगळी जी काही मानसिकता आहे ही या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेली दिसेल असं या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते. दुसरा भाग, अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत जे राष्ट्रीय स्तरावर काम करतात, प्रत्येक राज्यामध्ये काम करतात, ते सुद्धा या ठिकाणी आंदोलनात सहभागी होतील. शिक्षण चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, हे सुद्धा सहभागी होणारी माहिती आपल्याला आहे. पण मित्रांनो, काय असू शकतं हे स्वरूप? आज माझ्याकडे अशी माहिती आहे की 6 जूनला हे आंदोलन होणार आहे. दिल्लीच्या जवळपास काही कॉक्रोच म्हणजेच काही आंदोलन करते तरुण, मी आता कॉक्रोचच त्यांना म्हणणार आहे कारण कॉक्रोच जनता पार्टी त्यांना स्वीकारलंय आणि प्रत्येकाने मी कॉक्रोच आहे असं सुद्धा सोशल मीडियावर सांगून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे हे जे कॉक्रोच आहेत हे दिल्लीमध्ये पोहोचले. बरेच कॉक्रोच बऱ्याच राज्यामधून वेगवेगळ्या कारणानं दिल्लीमध्ये पोहोचले. कोणी ट्रेननं पोहोचलेलं आहे, कोणी गाड्यांनी पोहोचलेलं आहे, आसपासचे लोक सुद्धा त्या ठिकाणी आलेले दिल्लीमध्ये आहेत ही माहिती आपल्याला मिळते. आणि दुसरा भाग, सकाळपासून म्हणजे आज तसं जर पाहिलं तर रात्रीपासून ते उद्या सकाळपर्यंत अनेक कॉक्रोच, अनेक आंदोलनकर्ते हे दिल्लीमध्ये आपल्याला पोहोचलेले दिसतील. यांच्या हातामध्ये मोठमोठे बॅनर असतील, कॉक्रोच पार्टीचे बॅनर असतील, कॉक्रोचचे सिंबॉल असतील. एवढंच नाही तर त्या ठिकाणी कॉक्रोचचे मास्क घातलेले काही तरुण आपल्याला पाहायला मिळतील. काळे झेंडे सुद्धा या आंदोलनामध्ये वापरण्याची शक्यता आहे असं आपल्याला समजतंय. व्यंगात्मक पोस्टर्स त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी होणार आहे. शासनाने काय आश्वासन दिले होते, काय पूर्ण केले, काय अपूर्ण राहिले किंवा कशा पद्धतीनं
राजकारण चाललेलं आहे, देशातल्या तरुणांना कशा पद्धतीनं छळलं चाललेलं आहे, या संदर्भात सुद्धा पोस्टर बॅनर या आंदोलनामध्ये असण्याची शक्यता आहे. दुसरा भाग आहे सोशल मीडिया, जी काही लाईव्ह मोहीम आहे ही आपल्याला या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. प्रत्येक राजकीय पक्ष सोशल मीडियावर आपले उपक्रम, आपले कार्यक्रम, आपल्या राजकीय सभा दिसायला पाहिजेत यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु त्यासाठी त्यांना खर्च करावा लागतो. मात्र कॉक्रोच जनता पार्टीमध्ये सोशल मीडियाची एक लाईव्ह टीम आहे, खूप मोठी टीम आहे, डिजिटल मीडिया आहे आणि हा डिजिटल मीडिया, सोशल मीडिया या कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य आहेत. त्यामुळे ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार असल्या कारणानं ही सोशल मीडियावरची जी काही लाईव्ह मोहीम आहे ही सुद्धा आपल्याला दिवसभर त्या ठिकाणी माध्यमांवर पाहायला मिळेल अशी परिस्थिती आहे. आणि चौथा भाग डिजिटल ट्रेंडिंग कॅम्पेन जे आहे ते सुद्धा या आंदोलनामध्ये चालवलं जाईल असं माझं मत आहे आणि अशी माहिती आपल्याला मिळते. एकंदरीत सरकारची भूमिका काय असेल, जर या आंदोलनाला मोडीत काढण्याचा प्रयत्न केला किंवा चेंगरण्याचा प्रयत्न केला सरकारनं, तर सरकारला हे परवडणार नाहीये. कारण यापूर्वी अण्णा आंदोलन आपण देशामध्ये दिल्लीमध्ये पाहिलं होतं आणि ह्या अण्णा आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते या चळवळीत सहभागी झाले होते आणि काँग्रेसला पराभूत करण्यासाठी, सत्तेवरून खेचण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी ताकद दिली होती, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता सुद्धा याच परिस्थितीमध्ये देशाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॉक्रोच जनता पार्टी ज्यावेळेस आंदोलन करते यावेळेस विरोधक सुद्धा मागे राहतील असं मला वाटत नाही. कारण विरोधकांना सुद्धा वाटतंय की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनतेचा रोष आहे आणि तो दिसला पाहिजे, त्यामुळे त्यांचा सुद्धा या आंदोलनाला विरोध नसेल. पण सरकारनं जर विरोध केला तर मग मात्र हे आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता परिस्थिती त्या ठिकाणी मोठा फौजफाटा पोलिसांचा लावा लागणार आहे, त्या ठिकाणी मिलिटरी सुद्धा लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं होतं, देशातले शेतकरी त्यावेळेस सहभागी झाले होते, पंजाबचे शेतकरी सहभागी झाले होते. त्यावेळेस मात्र केंद्र सरकारनं, या भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं हे शेतकऱ्यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. रस्त्यावर खिळे ठोकले गेले, बॅरिगेड्स लावले गेले, अश्रुधुराचे नळकांडे फोडले गेले, पाण्याचे फवारे त्यांच्या अंगावरती ओढले गेले, तरी सुद्धा अनेक दिवस, अनेक महिने हे आंदोलन चाललं. या आंदोलकांचे कित्येक आंदोलनकर्ते हे शहीद झाले, त्यांचे बळी गेले, जीव त्यांनी दिले, परंतु आंदोलन मागे घेतलं नव्हतं. त्या आंदोलन पाहता हे तरुणांचं आंदोलन आहे, याच्यावरती कुठल्या नेतृत्वाचं, कुठल्या पक्षाचं, कुठल्या संघटनेचं अद्यापही कंट्रोल नाहीये. जरी अभिजित दिपके यांनी आंदोलन पुकारलं असलं आणि त्यांच्या विचारसरणीने हे तरुण एकत्र आले असले तरी यांच्यावरती कंट्रोल ठेवणं हे अजून तरी शक्य आहे की नाही हे आंदोलन झाल्यावर कळेल. जर हे आंदोलन मोठ्या संख्येनं झालं, लाखोच्या संख्येनं जर आंदोलनकर्ते सहभागी झाले तर मग मात्र या ठिकाणी हे आंदोलन कशासाठी होतंय तो उद्देश पूर्ण होईल किंवा तो पूर्ण करावा लागेल. कशासाठी होतंय आंदोलन? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, ही मागणी कॉक्रोच जनता पार्टीची आहे. कारण नीट पेपर सोबत अनेक पेपर या ठिकाणी फुटले, त्यांची पेपरची लीक झालेले आणि अशामुळं विद्यार्थ्यांवर खूप मोठं त्या ठिकाणी संकट निर्माण झालेलं आहे, अडचणी त्यांना आलेल्या आहेत आणि त्यामुळं याची जबाबदारी कुणीतरी घ्यायला पाहिजे. तसं जर पाहिलं तर यापूर्वीच्या सरकारमध्ये साधी रेल्वे जरी पटरीवरून खाली उतरली तर रेल्वे मंत्र्याने राजीनामा दिले. कुणी एखादा शब्द चुकून जरी बोलला असला तर तशा मंत्र्यानं, उपमुख्यमंत्र्यानं, गृहमंत्र्यानं या देशामध्ये राजीनामे दिलेले. कृषी मंत्र्यानं सुद्धा जर पिकाचं नुकसान झालं आणि कुठलं कंट्रोल जर त्याच्यावर झाला नाही तर त्यांना सुद्धा राजीनामे द्यावे लागलेले. इथं तर शिक्षण मंत्र्यांनी कित्येक वेळा राजीनामे दिलेले. अशा वेळी धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री असताना त्यांच्या कालावधीमध्ये पेपर फुटीचं प्रकरण झालंय, भ्रष्टाचाराचं प्रकरण झालंय, अंतर्गत जे काही सदस्य आहेत त्यांच्याकडून पेपर फुटला गेलेला आहे आणि अशा वेळी जबाबदारी ते का घेत नाही? सरकार त्यांच्यावर जबाबदारी का टाकत नाही? त्यांच्या पदाचा राजीनामा का घेत नाही? हा सामान्य माणूस प्रश्न विचारतोय, देशातला तरुण प्रश्न विचारतोय, विद्यार्थी प्रश्न विचारतोय, सामान्य नागरिक प्रश्न विचारतोय आणि तोच प्रश्न घेऊन कॉक्रोच जनता पार्टी दिल्लीमध्ये आंदोलन करते. जर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा झाला तर हे आंदोलन शांततेनं पुन्हा आपापल्या घरी जाईल, परंतु तो जर राजीनामा त्या ठिकाणी होत नसेल तर हे आंदोलनकर्ते मागे हटणार नाहीत अशी स्थिती आहे. जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही. अशा पद्धतीनं जर हे आंदोलन झालं तर हा प्रचंड दबाव सरकारवर येणार आहे, केंद्र सरकारवर येणार आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारला सावध पावलं उचलून या आंदोलनाला सामोरं जावं लागेल. कदाचित धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाईल असं मला वाटतंय, परंतु भारतीय जनता पार्टीची रणनीती पाहता किंवा नीती पाहता ते आपल्या कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेत नाहीत.
त्याला विभाग बदलून दिला जातो, खातं बदलून दिलं जातं, पण त्याचा राजीनामा घेतला जात नाही. हे आतापर्यंतच्या या मागच्या 10-12 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतो की त्यांचा विभाग बदलला जातो आणि त्याच्यावरती काँग्रेस जनता पार्टी आणि आंदोलनकर्त्याचं समाधान होतंय का, यावरच सगळं दिल्लीचं आंदोलन अवलंबून असेल. नसता हे दिल्लीचं आंदोलन दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, असं माझं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? काँग्रेस जनता पार्टीनं जे काही आंदोलन पुकारलंय किंवा जे दिल्लीमध्ये या ठिकाणी धडक मारतायत, अनेक कॉक्रोच त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अशा वेळी कॉक्रोच क्रांती ही युवकांची ताकद असेल का फक्त सोशल मीडियावरचा हा ट्रेंड असेल? तुम्हाला काय वाटतंय? दिल्लीमधल्या आंदोलनाला खरंच कार्यकर्ते उपस्थित राहतील का? आपल्या भावना भारतीय नागरिक, तरुण, विद्यार्थी त्या ठिकाणी व्यक्त करतील का? आणि सरकारला दबाव येऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल की त्यांचा विभाग बदलला जाईल? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचे असते. मित्रांनो, DS न्यूज जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सातत्यानं संपर्कात राहा. माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.